वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची एक उल्लेखनीय धडाकेबाज कामगिरी। 5,81,000च्या मुद्देमालासह चोरट्यास केले अटक। चारचाकी वाहन चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणून 5,81,000च्या मुद्देमालासह 3 चोरटे केले अटक। यामध्ये पोलीस स्टेशन धनस बुद्रुक 25 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादी सुभाष रामभाऊ निगोटे राहणार रामनगर कामरगाव यांचे घरासमोरून अज्ञात चोरट्याने चारचाकी फोर्स कंपनीची स्कूटर वाहन क्रमांक MS 37G 7622 अंदाजे किंमत 6 लाख गाडी चोरून नेली। त्या संदर्भात आरोपी विरुद्ध पोलिसांनी भादवी कलम 303(2) गुन्ह्याची नोंद केली म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फडमॅडम यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन गोखले, शेखर भास्कर, अंमलदार गजानन गोटे, दिलीप देवकते, गजानन अवघळे, गजानन झगरे, सूरज खडके, ज्ञानदेव मात्रे, राहुल व्यवहारे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार यादव, अविनाश वाडे, दीपक घुगे, भूषण ठाकरे, अमोल इरतकर, श्याम इंगळे, सुनील तायडे यांचे परिश्रमाने नांदेड येथे 80,000 रुपयाला 3 अनोळखी इसमाला विकलेली कबुली देण्यात आली। शेख अफजल उर्फ गोलू शेख दाऊद वय 25 वर्षे राहणार धाड बुलढाणा यांच्याकडून 80,000 पंचासमक्ष जप्त केले। तसेच दुसऱ्या पथकाने आरोपी नितीन रमेश गवई वय 26 वर्ष शेख सरोवर शेख मनवर वय 38 वर्ष राहणार मेराखुर्द चिखली बुलढाणा यांना तोंडगाव टोलनाक्याजवळून हॉटेल तुषार येथून ताब्यात घेतले। त्यांनी गुन्ह्याची 2 कार चोरल्याची कबुली दिली। पोलीस स्टेशन तोपखाना जिल्हा अहिल्यानगर यांनी इथून मारुती सुझुकी व 1 किट असा एकूण 5,81,000चा मुद्देमाल जप्त केला। पुढील तपासात आणखीन गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रतिनिधी किशन काळे।